राज्यातील ITI मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, दिव्यांगांसाठी रोजगार संधी आणि उद्योजकांसाठी विशेष प्रशिक्षण, 3 सामंजस्य करार। राज्यातील 20 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ITI अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यासह दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षण व रोजगार संधी निर्माण करण्यासाठी आणि सूक्ष्म लघु उद्योजकांसाठी प्रशिक्षण व मेळावे आयोजित करण्यासाठी कौशल्य विकास विभागाने 3 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत SSRDPT, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन SEIF आणि देआसरा फाउंडेशन प्रोजेक्ट मुंबई यांच्यासोबत हे करार झाले। या कराराअंतर्गत 20 ITI मध्ये इलेक्ट्रिशियन, सोलार टेक्निशियन व इंडस्ट्रियल ऑटोमेशन लॅब उभारणारे। पुढील 4 वर्षांमध्ये 9750 प्रशिक्षणार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। उद्योजकांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शनासाठी देआसरा फाउंडेशनच्या माध्यमातून विशेष मेळावे आयोजित केले जातील। 5000 उद्योजकांना लाभ मिळवण्याचे उद्दिष्ट प्रोजेक्ट मुंबईच्या सहकार्याने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास अभ्यासक्रम व ऑन द जॉब ट्रेनिंग योजना राबवली जाणार आहे। हे करार राज्यातील तरुणांना रोजगार, उद्योजकता आणि तांत्रिक कौशल्यासाठी नवीन दालन खुले करणारे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।